नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणींना KYC करायचे आहे त्याच्यामध्ये भरपूर एरर येत आहे. ज्यांना पती नाही, वडील नाही, अशाने KYC आणि आधार नंबर कुणाचा टाकायचा, अशाने KYC कशी करायची आणि जी KYC ची मुदत आहे ती वाढवण्यात आली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही जी KYC ची मुदत आहे ही वाढवण्यात आलेली आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे भरपूर शेतकरी याच्यामध्ये बाधित झाले आहेत. याच्यामुळे जी KYC ची जी मुदत आहे ही वाढवण्यात आलेली आहे. कारण सरकार हे KYC मुदत वाढवतं. ज्या टायमाला शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पण असंच झालेलं आहे. ज्याला फार्मर ID आहे तोच त्यालाच लाभ मिळेल आणि ज्याने KYC करेल लाडक्या बहिणीमध्ये त्याच महिला पात्र आहेत. आणि ज्या टायमाला आपण KYC करायला जातो तिथं एरर येते. ते वेबसाईट जे पोर्टल आहे ते चालत नाही. आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे. फार्मर ID काढायला गेलं तिथे पण पोर्टल बंदच. लाडकी बहीण KYC करायला गेलं तिथं पण काही ना काही एररच आहे. पोर्टल काढतात, इथे अर्ज करा, तिथे अर्ज करा. आता अर्ज करायला गेले की ते पोर्टल बंद होतात. काही ना काही त्याच्यामध्ये एरर आहे, काही ना काही प्रॉब्लेमच आहे. लाडक्या बहिणीला पण याच्यामध्ये असाच प्रॉब्लेम झालेला आहे. आता ज्या लाडक्या बहिणीला वडील नाही, पती नाही, अशा लाडक्या बहिणीने काय करायचं, कसं करायचं, तर याच्यावरती भरपूर असं ऑब्जेक्शन झालेलं आहे. ज्या लाडक्या बहिणीला वडील नाही, पती नाही, अशा लाडक्या बहिणीने आधार नंबर टाकायचा कोणाचा, उत्पन्न दाखवायचं कोणाचं. आता याच्यावरती पण लवकरच जो काही निर्णय आहे तो येणार आहे. तर घाबरायची काही गरज नाही. थोडं थांबा. KYC ची जी प्रक्रिया आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि याच्यावरती जो काही शासनाचा लवकरात लवकर हा निर्णय येणार आहे. ज्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील नाही याच्यावरती निर्णय हा लवकरात लवकर येणार आहे. त्यावेळेस तुम्ही व्यवस्थितरित्या तुमची KYC ही करू शकता. आणि हो, KYC ची घाई करू नका. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही KYC चालू राहणार आहे. जोपर्यंत हा निर्णय येणार नाही की ज्या लाडक्या बहिणीला पती नाही, वडील नाही, अशाने आधार नंबर टाकायचा कोणाचा आणि उत्पन्न दाखवायचं कोणाचं, आता याच्यावरती लवकरात लवकर जो काही निर्णय आहे तो येणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही KYC ही व्यवस्थित करू शकता. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत हे मिळत राहतील. धन्यवाद.